आई काय झालं? एवढ्या रात्रीचं बोलून घेतलं मला? कामात होतीस? नाही नाही, कामात कसली, शुभ्राला झोपवत होते. झोपली ती? लागलाय डोळा, झोपेल ती आता. राजकुमारचा काही पत्ता, त्याचा काही फोन वगैरे आला होता का? झाला त्यांचा फोन झाला. काम अजूनही संपलेलं नाही म्हणाले, पण ते ट्राय करतात लवकर काम संपवून घरी यायचं. ठीक आहे. आई काय झालं? खूप लेट झालं, तुम्ही झोपला नाही. झोपा आता. झोपच लागत नाहीये ग. सतत आपले विचित्र विचार येत आहेत मनामध्ये. खूप घालमेल चालू आहे मनाची, म्हणून तुला बोलवून घेतलं मी. काय झालंय मला सांगा. सावली माझ्या घरातून बाहेर पडली. तिच्याबरोबर ते गाणं सुद्धा गेलं. मला खरंच खूप आनंद झाला होता मोनिका, पण ही ओवी, तिच्या निमित्ताने गाणं पुन्हा एकदा माझ्या घरात आलं, जे मला कधीच नको होतं. आणि आता काय, दोघी म्हणे एकत्र गाणार आहेत, ओवी आणि ती सावली. गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सगळी तयारी सुद्धा चालू आहे त्यांची. ऐकलं मी सुद्धा ते. माझ्या हातून सगळं काही निसटून चाललंय असं मला वाटतंय. इतकी वर्ष ना माझी शिस्त, माझे नियम, माझ्या घरचे, माझं कुटुंब, माझी सगळी माणसं अगदी व्यवस्थित पाळायचे. माझ्या शब्दाला किंमत होती या घरात. पण आता अचानक कोणीच माझं ऐकत नाही, आणि या सगळ्याच्या पाठीशी सारंग आहे. तो तर अजिबातच ऐकत नाही माझा. माझाच मुलगा माझ्याशी असं का वागतोय मला खरंच कळायला मार्ग नाहीये ग. अय्यो, काही काय बोलताय तुम्ही? का करतोय म्हणजे? ओवी त्याची मुलगी आहे, तिच्यावर किती प्रेम आहे त्याचं, कदाचित तुमच्याहूनही जास्त. म्हणून तर तिच्या एका हट्टा खातर, तिच्या प्रेमासाठी तो हे सगळं करतोय. मोनिका, कळत तुला नाहीये. नाही, मान्य आहे, ओवीचा तो बाप आहे, ओवीवरती त्याचं खूप प्रेम आहे, पण हे सगळं ओवीसाठी चाललेलं नाहीये. हे सगळं त्या सावलीसाठी चाललंय. त्याच्या मनात अजूनपर्यंत ती पोरगी आहे. मनात काय, त्याच्या हृदयात सुद्धा आहे. ती या घरातून बाहेर पडली आहे, पण त्याच्या आयुष्यातून अजून गेलेली नाहीये. काहीतरी कारण काढून ती माझ्या लेकाला सतत भेटते, आणि ज्या गाठी भेटी आहेत ना, मला कायमच्या बंद करून टाकायच्या. पण ते कसं ते मला कळत नाहीये. खरंय तुमचं. ओवीमुळे हल्ली त्यांच्या भेटी वाढल्यात, ते करेक्ट आहे. मी काय करायचंय मला सांग ना मोनिका, तू मला सल्ला दे. कशाबद्दल? ही परिस्थिती मी कशी हँडल करू मोनिका, मला खरंच कळत नाहीये. मला प्लीज सांग. बाप रे, म्हातारी मला मदत मागते. या बाईचा जळफळाट बघून मला आतल्या आत मज्जा वाटते खूप. पण आता हिला हिच्या मनासारखा सल्ला द्यावाच लागेल, नाहीतर हिचा सगळा राग माझ्यावर निघेल आणि हिला माझ्यावर संशय यायला वेळ सुद्धा नाही लागणार. आई, अहो तुम्ही काय बोलताय? मी काय तुम्हाला सल्ला देणार? तुम्ही अनुभवाने कितीतरी पटीने स्मार्ट आहात माझ्यापेक्षा. तुमच्या पुढे माझी काय किंमत आहे? मी काय सल्ला देऊ? काही हुशारी वगैरे चालत नाहीये माझी आता. मी ना खऱ्या अर्थाने हेल्पलेस झाले. मला काय करावं तेच कळत नाहीये. आईचं हृदय आहे ना, मला सारंगच्या विरोधात जायचं नाहीये, पण तो जसं वागतोय ते सुद्धा मला पटत नाहीये. मी खरं सांगू, या कार्यक्रमासाठी ओवी उद्या जाणार आहे ना, ती मला उद्या जायला नको. पण तिला कसं थांबवायचं तेच कळत नाही, कारण आता वेळ सुद्धा निघून गेली आहे. आई, वेळ अजिबात निघून गेलेली नाहीये. तुम्ही अशी लगेच हार मानू नका. तुम्ही फांद्या छाटत बसण्यापेक्षा डायरेक्ट मुळावर घाव घाला. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सावलीला अडवा. कारण सारंगला विरोध केल्यावर तो तर ऐकणार नाही, तो उलट तुमच्याशी भांडणच करेल. पण सावली, तिला तुमचं ऐकावंच लागेल. तिला एकदा तिची लायकी आणि मर्यादा व्यवस्थित समजावून सांगा, मग तुमचं काम लगेच होईल. विठुराया, आमची ओवी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमात गाणं गाणार आहे. प्लीज तुझी कृपा राहू दे. विठू बावली, मी गाणं गाणार आहे य. मग तू माझ्या पाठीशी राहा. तू असलास की मला कशाचीही भीती वाटत नाही, आणि गाणं पण खूप छान होतं.
आता आयुष्यभर अशीच गोड गात राहा. बरं इकडे, तुझा रियाज व्यवस्थित झाला ना, उद्या काही गडबड नाही ना होणार? अगं काकू, कशाला टेन्शन घेतेस? मी रियाज केलाय आणि सावली टीचरने मला सांगितलंय आपण प्रवास करताना थोडासा रियाज करूया. अरे वा, मग तर काय टेन्शनच नाही. ओवी, तुला एक गोष्ट सांगू का? तुझी जी सावली टीचर आहे ना, ती खूप मोठी गायिका होती म्हणजे अजूनही आहे. तिला सुरांची जी समज आहे ना, ती खरंच थक्क करणारी आहे. खूप नशीबवान आहेस की तुला अशी गुरु लाभली. काकू, नशीबवान तर मी आहेच, पण सर्वात जास्त सावली टीचरची मी खूप हुशार स्टुडंट आहे. व्हेरी गुड. अजून एक गोष्ट सांगू का? तुमच्या दोघींमध्ये ना गाण्याशिवाय अजून एक गोष्ट कॉमन आहे. कोणती सांग? कोणती गोष्ट काकू? ही मूर्ती. सावली जशी या विठुरायाची निस्सीम बघताय ना, तशी तू पण आहेस. तुमच्या दोघींच्याही गाण्यात विठुरायाचीच भक्ती दिसते. वा काकू, हा विचार मी सुद्धा केला नव्हता. म्हणून या आषाढीच्या वारीत आमच्या दोघींना एकत्र गायला मिळणार आहे. बरोबर. मला तर वाटतंय मला विठू माऊलीनेच बोलवलंय. अगदी बरोबर. तुला एक सांगू, आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्य आपण घडवतो, आपण सगळं करतो, आपल्या मनाप्रमाणे जगतो, पण असं नसतं. सगळं घडवणारा हा विठुराय आहे. सगळी सूत्र हा हलवतो, कायम आपल्या पाठीशी असतो. हो की नाही? पंढरीनाथ महाराज की जय. तुझं बरोबर आहे, तू अगदी बरोबर बोलतेस. त्या मुलीशी जाऊन थेट बोलायला पाहिजे. बरोबर आहे. आई 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 हे बघा, मी तुम्हाला सल्ला दिलाय करा, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने एकदा या सगळ्यावर व्यवस्थित विचार करा. म्हणजे सगळ्या बाजूने विचार करून बघा. म्हणजे तुम्ही सावलीशी जाऊन बोलाल, तिला खडसावून सांगाल, पण त्याच सावलीने हे या सगळ्या गोष्टी जर सारंगला सांगितल्या तर सारंग त्यावर काय रिॲक्ट करेल माहिती आहे ना तुम्हाला? नाही म्हणजे त्याला हे सगळं अजिबातच नाही आवडणार. मग तो भडकेल, मग तो घरी येऊन इकडे तुमच्यासोबत भांडण करेल, तुमच्यात वादावाद होणार, तो तुम्हाला हर्टफुल गोष्टी बोलणार आणि मग तुम्हाला हर्ट झालं की मला सुद्धा हर्ट होणार आणि मग मला गिल्ट येत राहणार की मी काय सल्ला देऊन बसले. त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या पद्धतीने एकदा विचार करा. चालेल. नाही, तो माझ्यावर रागवला, चिडला, मला काहीही बोलला तरी चालेल, मी ते सहन करीन, मला परवा नाही. पण ओवीच्या निमित्तानं हे जे काय जवळ येणं चालू आहे ना सारंगचं आणि सावलीचं, ते मला कधीही मान्य नाही. मी हे होऊनच देणार नाही. हे कुठेतरी मला थांबवायलाच पाहिजे. पण नेमकं काय करू ते मला कळत नाहीये. मी आधी सुद्धा प्रयत्न केला. वाढदिवसाचं बघ ना, मला वाटलं मी जर का सारंगला सांगितलं की मी वाढदिवसाला येणार नाही तर तो वाढदिवस कॅन्सल करेल. हो, पण त्यांनी असं अजिबात केलं नाही. माझ्या विरोधात गेला, पण सावलीला प्राधान्य दिलं. खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला वाढदिवस. आणि आता हा गाण्याचा कार्यक्रम नाही. पिकनिक झाली, वाढदिवस झाला, गाण्याचा कार्यक्रम होईल, हे सगळं हाताबाहेर जाईल. आत्ताच्या आत्ता काहीतरी करायलाच पाहिजे मला. करेक्ट आहे आई तुमचं. हे थांबवलं पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं. करेक्ट बोलताय तुम्ही. ते हे पिकनिक, बर्थडे हे सगळं मागे राहिलं. पण आता जर असं स्टेज शोज आणि मोठे मोठे कार्यक्रम करण्यापर्यंत त्यांची गाडी गेली असेल तर मग हे धोक्याचं आहे आपल्यासाठी. लोकांमध्ये चर्चा सुरू होणार. लोक आपल्या घराबद्दल नको त्या चर्चा बाहेर करायला लागतील. नाही 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 नाही, हे सगळं चुकीचं घडतंय. आपण हे वेळीच थांबवलं पाहिजे. आणि जर सारंगची रिॲक्शन झेलण्याची तुमची तयारी असेल, म्हणजे तो काहीही रिॲक्ट झाला तरी तुम्हाला ओके असेल ना, तर तुम्ही सावलीशी उद्या बोलण्यापेक्षा आजच रात्री बोला. आत्ता हो.